नमस्कार, मी सुवर्णा जोशी. आपण पाहताय शेती मित्र. खरं तर आम्ही तुमचे आहोत शेती मित्र. ते यासाठी कारण आधुनिक शेती करा किंवा पारंपरिक शेती करा, त्या शेतीच्या माध्यमातून राज्यभरातून ज्या यशोगाथा आमच्यापर्यंत पोहोचल्यात त्या एक आशेचा किरण तुमच्या समोर असावा यासाठी म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. सुरुवात करूया शेती मित्र या कार्यक्रमाला. हिंगोली सेनगाव या तालुक्यातील कहाकर इथल्या संत्रा बागेवर फाटुकथोरा हा रोग पडला. संत्रा बाग यामुळे पूर्णपणे जळून जाते. संत्रा उत्पादक शेतकरी आत्माराम पोपळघट चिंतातूर झाले. संत्रा बाग वाचवण्यासाठी धडपड करू लागले. या रोगावर उपचार काय करावेत असा प्रश्न त्यांच्या पुढे पडला होता. मग त्यांनी धाव घेतली कृषी विभागाकडे. हे आहे सेनगाव तालुक्यातील कहाकर इथले संत्र उत्पादक शेतकरी आत्माराम पोपळघट. त्यांच्याकडे असलेल्या 5 एकर जमिनीवर त्यांनी 2 वर्षापूर्वी संत्रा बागेची लागवड केली. योग्य वेळी पाणी दिल्यानं आणि योग्य नियोजनानं बाग मोठी झाली. पण या बागेवर फाटुकथोरा नावाचा रोग पडल्यानं बागेची पानं पिवळी होऊन गळून पडू लागली. बागेतली झाडं यामुळे वळून जात होती. आणि आता यापुढे काय असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला होता. साहेब, आमच्या संत्र्यावर नाही का अशी बिमारी आली. पहिलीच तर त्याच्यात नापिकी झाली. आम्ही 2-2 वेळ पेरून बी आमची नापिकी झाली आणि संत्र्यावर ही बिमारी आली. आम्ही फवारा मारला, खत टाकलं योग्य वेळी पाणी आहे, पण तरी त्याच्यावर काही मार्गदर्शन मिळालं नाही. आम्ही खूप खर्च केला, फवारा केला, खत टाकला, पाणी देतो, पण इतका खर्च करून बी आता आम्हाला नाही का निवळ म्हणजे आत्महत्या करायचीच पाळी आलेली आहे. आता काय करावं काहीच लक्षात येईना. कृषी अधिकाऱ्याकडे आम्ही सल्ला घ्यायसाठी गेलो. आत्माराम यांनी या रोगाबाबत कृषी विभागाकडे चौकशी केली. कृषी तज्ज्ञांनी पाहणी करून या रोगावर कोणतं औषध फवारावं आणि कसं फवारावं याविषयी मार्गदर्शन केलं आणि तोडगा सांगितला. कृषी तज्ज्ञ RB हरणे यांनी या बागेची पाहणी केली होती. सातत्यानं संत्र्याचं पीक घेतल्यानं जमिनीचा कस राहिला नसल्याचं त्यांनी आत्माराम यांना सांगितलं. या बागेला बागडी पद्धतीनं ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी द्यावं. एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि एकात्मिक खत व्यवस्थापनाची ही माहिती कृषी तज्ज्ञानं यांना दिली. यांची जी बाग आहे त्याच्यावर फाटुकथोरा ही नावाची एक बुरशी असते. त्या बुरशीने अटॅक केल्यामुळे त्यांची जी डायबॅक व्हायले आणि त्यांची 1-1, 2-2, 4-4 अशी झाडं हळूहळू ते नष्ट व्हायलेत. त्यासाठी आम्ही त्यांना एकात्मिक खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन यांच्या अंतर्गत सर्व सविस्तर अशी त्यांना माहिती दिलेली आहे. आणि त्याचे जर व्यवस्थित अवलंब केला तर ही बाग डायबॅकपासून वाचवल्या जाऊ शकते. की असं आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं. त्याच्यामध्ये खताचे डोसेजचे व्यवस्थापन दिले, फवारणीसाठी व्यवस्थापन दिले आणि जमिनीतून देण्यासाठी ड्रेंचिंग ह्या अशा औषधं ही सुद्धा त्यांना आम्ही सांगितलेली आहेत. खताचं म्हणजे यांची ह्या जमिनीवर मागच्या 10 वर्षाखाली म्हणजे मागच्या 2 वर्षाखाली एक 40-20 वर्षाची बाग होती. ती बाग काढून त्यांनी इथं बाग लावलेली आहे. आणि त्या जुनी बाग असल्यामुळं जमिनीमधील अन्नद्रव्य वगैरे हे बऱ्याच प्रमाणात त्या जुन्या बागेने ओढले आहेत आणि इथं अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत आहे. आणि ती अन्नद्रव्याचे व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर ही बाग वाचवल्या जाऊ शकते, 100% वाचवल्या जाऊ शकते. सूक्ष्मद्रव्याचे पाण्यातून विरघळणारे खत आम्ही यांना सांगितलेले. त्याच्यामध्ये 19 हे एक पाण्यातून विरघळणारं खत आणि त्याच्यासोबत रेडोमिल नावाचं जे औषध आहे याची आम्ही फवारणी आणि त्या जमिनीतून ड्रेंचिंग सांगितलेली आहे. तसंच जैविक कीड नियंत्रणामध्ये ट्रायकोडर्मा साधारणतः 25 किलो 50 किलो शेणखतामध्ये मिसळून ते साधारण 2-3 किलो तो जर टाकला त्याच्यासुद्धा बऱ्याच प्रमाणात बाग वाचवल्या जाऊ शकते. कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आत्माराम पोपळघट यांना फायदा झाला. कृषी विभागात किंवा कृषी विद्यापीठात असेल शेती तज्ज्ञ असल्यानं त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा हा शेतकऱ्यांना होतो. बालाजी पाठक, जय महाराष्ट्र, हिंगोली. औरंगाबाद जिल्ह्यातील एका अवलिया शेतकऱ्यानं दुष्काळात पाण्याचं नियोजन करून डाळिंब, पेरू आणि आवळ्याचं विक्रमी उत्पादन घेतलं. दुष्काळात एकीकडे डाळिंब, मोसंबीची झाडं पाणी नाही म्हणून तोडली जात आहेत,
तर दुसरीकडे थेंब थेंब पाण्याचं नियोजन करत 30 एकर शेती या शेतकऱ्यानं हिरवीगार ठेवली. एकाच वेळी डाळिंब, पेरू आणि आवळ्याचं विक्रमी उत्पादन घेणारे औरंगाबाद जिल्ह्यातील गोलटगावचे हे अजय साळुंके. दुष्काळावर मात करत डाळिंब, पेरू आणि आवळ्याबरोबर डाळिंबाचं रोपटंही त्यांनी आपल्या शेतीमध्ये तयार केलं. अतिशय कमी पाण्यामध्ये शेती करणारे शेतकरी म्हणूनही त्यांची ख्याती आहे. त्यामुळेच त्यांना आणि त्यांच्या वडिलांना अनेक पुरस्कार मिळाले. वडिलांना आहेत शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळालेला आहे. कृषीभूषण आता यंदा 2009 मध्ये भेटला. मी डाळिंब आहे माझ्याकडं, आवळा आहे, चिकू आहे आणि आंबा आहे थोड्या प्रमाणात आणि डाळिंबाची नर्सरी आहे. मी हे रोप रावरी कृषी विद्यापीठातून आणलेलं होतं आणि नर्सरी गव्हर्नमेंट रेकग्नाइज आहे. आणि हे डाळिंबाचं जे वरचं जे आवरण आहे याचं फार जाड आहे आणि 8 ते 10 दिवस हिचं हा डाळिंब टिकतो. भगवा जातीचं डाळिंब आहे आणि एकरी मला जवळपास ह्या बागेतून 10 ते 11 लाख रुपये एकरी मिळतात. आणि मी 4,500 झाडं लावलेली आहे. 10 एकर आहे. आणि जाम आहे. जाममध्ये मला 70 ते 80 हजार रुपये एकरी मिळतात. हे सध्या नवीन सुरुवातीचं रोप आहे चालू. आणि आवळ्यामध्ये 300 झाडात मला 70,000 रुपये ते मिळतात. कोरडवाहू आहे आवळा. अजय साळुंके यांची जवळपास 30 एकर बागायती शेती आहे. अनेक शेतकरी पाणी मिळत नाही म्हणून बागायती मोसंबी तोडून टाकतायत. मात्र अजय साळुंके यांनी जिद्दीनं ही बाग फुलवली आणि यंदा विक्रमी उत्पादन घेतलं. मागच्या वर्षी 2013ला पण पाणी नव्हतं. मी औरंगाबादवरनं पाणी आणलं, एक टँकर घेतला. पूर्ण हंगाम निघतो. माझ्याकडं 4,500 झाडं डाळिंबाचे आहेत आणि दोन्ही शेततळे भरलेले आहे पूर्ण आणि निघून जातात. 7 महिने मला पाणी वापरायचं आहे. 7 महिने पुरतं. मराठवाड्यात सध्या पाणी कमी आहे. त्यातच दुष्काळी परिस्थिती असल्यानं त्यांनी अगोदरच शेतामध्ये शेततळं तयार करून पाण्याचं नियोजन केलं. मी हे शेततळं 2009 मध्ये खोदलं आहे. अगोदर दुष्काळ होता फार आणि पारंपरिक हॉर्टिकल्चरचं माझं वडिलापासून आजोबापासून हॉर्टिकल्चर आहे. आणि दुष्काळ होत असल्यामुळं शेततळ्याची आठवण आली आणि कृषी मधून मला शेततळ्याचं स्कीम लाभ मिळाला. हे मोठं शेततळं घेतलं. 5,54,000 रुपये मला सबसिडी मिळाली आणि त्या याच्यावर मी डाळिंब लावलं. डाळिंब सुरुवातीला 1000 रोप लावलं होतं आणि आता माझ्याकडे 10 एकर बाग आहे डाळिंबाची. एक शेततळ्यापासून जवळपास मला 20 एकर बाग आहे ड्रिपवर होतं आहे. आणि नंतर परत दुसरं हे शेततळ घेतलेलं आहे मी स्वखर्चाने केलं आहे. त्याच्यावर परत मी डाळिंब वाढवले, जांब घेतलं मिडो ऑर्चर्ड पद्धतीनं, आवळा आहेत. यंदा एकरी डाळिंबाचं 11 लाख रुपयांचं उत्पन्न त्यांनी घेतलं. शिवाय पेरू आणि आवळा यामधून रगड पैसा कमवून शेतकऱ्यांसमोर एक आदर्शही निर्माण केला. पाण्याचा योग्य वापर, त्यासाठी नियोजन कसं करावं त्यांच्या शेतीमध्ये गेल्यानंतरच कळतं. त्यामुळे कमी पाण्यात विक्रमी उत्पादन घेणाऱ्या अजय साळुंके यांचा आदर्श शेतकऱ्यांना दुष्काळात सुद्धा फायदेशीर ठरू शकतो. व्हिडिओ जर्नालिस्ट महेश वाघसह माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद. शेती मित्रमध्ये अशाच काही यशोगाथा अजून आपल्याला पाहायच्या आहेत. एका छोट्या विश्रांतीसाठी थांबतोय.